आवर. बाबा बाबा इट्स ओके. ओके फाईन. माझ्या इथल्या जबाबदारीचा प्रश्न आहे ना. ठीक आहे फाईन. मी स्नॅक्स ऑर्डर करते ना. स्नॅक्स काय डिनर सुद्धा ऑर्डर करते. आणि मग तुमच्या ज्या काही मीटिंग्स वगैरे करायच्या आहेत ना त्या तुम्ही आरामात करू शकता. लगेच करते. हे असंच असतं. मोठ्या महाला जन्माला आलेल्या मुलींचा ना हाच तोटा असतो. त्यांना ना दिलेली बुद्धी वापरताच येते. ती बुद्धी पण ते तिजोरीमध्ये असं लॉक करून ठेवतात. आई नाही रे, बीसी कशाला करायची असते रे? बीसीचा अर्थ काय माहितीये का तुला? कारण महिलांच्या हातामध्ये 4 पैसे खेळावेत, त्यांच्या मुठीमध्ये 4 पैसे राहावेत, पैशाची बचत व्हावी आणि त्याची मीटिंग असताना ही बाहेरून आणणार सगळं अन्न आणि पैसे उधळणार. हे काय? हे असं उदाहरण ठेवायचं असतं त्यांच्या समोर. अय्यो मी खर्च करणार आहे ना. तुम्ही का टेन्शन घेताय? माझी ट्रीट आहे असं समजा ना. काही नको तुझी ट्रीट. तू घरात थांबायचंय. विषय संपला. चुप. प्लीज आज मला टोकू नका. मला आज माझ्या घरी जावं लागेल. माझ्या बहिणीला माझी गरज आहे. मला जावं लागेल. प्लीज जाऊ द्या. आणि आई आम्ही फक्त घरी नाही जाणार आहोत. आम्ही अर्पिता ताईला बाहेर घेऊन जाणार आहोत डिनरसाठी. तिला खूप गरज आहे चांगला वेळ घालवण्याची. प्लीज आई ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे बहिणीच्या त्या क्रायसिसच्या नावावर तुम्हाला बाहेर फिरायला जायचंय तर वा वा वा. ओह गॉड. बस झाली आता तुमची सगळी थेर. बस झाली. प्लीज प्लीज. बायका तर येणार आहेत ना तर बस भजी तळायला घे आणि बाहेरून काही मागवायचं नाही. मी आधीच सांगते. आई मी आधीच सांगितलंय मला जमणार नाहीये. काय 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 समजते कोण ही स्वतःला? कोण समजते? कोण तू समजते स्वतःला? आई तुम्हाला कळत का नाहीये? मला खरंच आता घरी जायची गरज आहे. आई हा इगो इश्यू नाहीये. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. माझ्या बहिणीला माझी गरज आहे. आय हॅव टू गो देअर. आणि मी करते ना ऑर्डर आई. हे बघा मी भजी काय मी 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 छान हेल्दी काहीतरी ऑर्डर करते. तुम्ही म्हणाल तिथून ऑर्डर करते. ओके. अरे तुला सांगितलेलं कळत नाही का? बायका येणार आहे त्यांच्या समोर माझी सून मला काम करायला हवी. निदान आजच्या दिवस तरी लाज राख माझी. मंदाताई, ओ मंदाताई येऊ का? अरे या या तुमचीच वाट बघत होते. आल्या का सगळ्या? या या या. हा हा मम्मा बोल. काय ग काय 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 चाललंय काय तिकडे? त्या अर्पिताच्या आणि तिच्या नवऱ्याचं भांडण मिटलं का ग? गे इथे आहे ना नुसती ती आदिरा जाती आपली इथे तिकडे सारखी यायला बघते. मी सारखं तिला थोपून धरलंय. म्हटलं कशाला तिला पाठवायचं उगीच. काय झालं सांग जरा. तिकडचं काय आहे सांग सांग जरा. ते ना भांडण मिटलं नाहीये. उलट अजून वाढलंय. काय बोलतेस? ते समर जिजूंनी ना अर्पिता ताईंना खूप जोराची स्लॅप केली. शाबास. का 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 मम्मा तुझा ना विश्वास बसणार नाही. अर्पिता ताई नाही का आपल्याला सांगायची की तिचा खूप छळ होतोय सासरी वगैरे. ऍक्च्युली ना असं काहीच नाहीये. सगळं उलट आहे. म्हणजे तीच छळ करायची तिच्या सासरकडच्यांचा. काय म्हणजे काय केलं काय तिने? काय केलं काय? तिने ना तिच्या सासूचा हात सुद्धा पिरगळला. ते ना वण दाखवत होते आम्हाला. अरे देवा माझ्या कर्मा. काय सांगतेस काय? बरोबर बरोबर नंतर बोलते. ठेवते मम्मा. बाय बाय. ताजी बातमी. रोज थँक्यू सो मच. तुम्ही दोघांनी आज हेल्प केली नसती ना तर नेहमीप्रमाणे खूप मोठी भांडणं झाली असती. ऐका ताजी बातमी आहे. ताजी बातमी. ज्या बहिणीसाठी एवढी धावत धावत जाऊन तिने सपोर्ट करणार होतीस ना हे सगळं सोडून तिने काय दिवे लावलेत माहित आहे का? सासू सासऱ्यांना छळते. हिची बहीण अर्पिता सासूला मारलो. आणि आशिष तुला जे हवंय तसंच होईल. तुझी बायको आणि तुझी मुलगी आजच तुझ्या घरी येतील तुझ्या बरोबर. दादा काहीच बोलायचं नाही. गपचूप आपलं सामान घ्यायचं, बॅग घ्यायची आणि सासरी निघून जायचं. आणि खबरदार यापुढे जर उठसूट माहेरी आलीस तर. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा जर तिने तिचं वागणं सुधारलं नाही तर तिचं माहेरी येणं कायमचं बंद करून टाकेल. त्यामुळे तर यानंतर नीट वागायचं की नाही हे तिने ठरवायचं. आणि मी मनापासून तुमची माफी मागतो.
माझी बहीण खूप चुकीचं वागले तुमच्याशी. पण मी खात्री देतो यानंतर ती असं नाही वागणार. तिच्या वतीने मी खरंच तुमची मनापासून हात जोडून माफी मागतो. समर साहेब, तुम्ही हात नका जोडू. अहो, इतके दिवस आम्ही तुमच्याकडे बघूनच गप्प होतो, पण आज स्वानंदी घरी आल्या आणि आमच्या तोंडून सत्य बाहेर पडलं. खरं म्हणजे कालपर्यंत जे दृष्टीआड होतं ना, ते आज सगळ्यांना कळलं. थँक्यू वहिनी. तुमच्यामुळे मला माझी बायको आणि माझं बाळ परत मिळतंय. हो थँक्यू. काय त्या बाळाला त्याचे आई बाबा दोघंही मिळावेत, तुमचा संसार सुखाचा व्हावा, एवढीच तर इच्छा आहे आमची. मला काय वाटतं, ह्या सगळ्या प्रकाराचा तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झालाय. आपण जरा बसूया का शांतपणे, चहा वगैरे घ्या ना काहीतरी. तुम्ही खरंच बसा, मी पटकन चहा घेऊन येते तुमच्या सगळ्यांसाठी. हा थांबा स्वानंदी मॅडम, तुम्ही चहा नका करू. अहो असं काय करताय, किती काय काय घडून गेलंय. जरा बरं वाटेल सगळ्यांना, थोडं आपण शांत होऊया आता. सगळे स्ट्रेस कमी होईल ना सगळ्यांचा. चहा झालाच पाहिजे, पण तो तुम्ही नाही करायचा. चहा बनवेल त्यांची सून, आणि तो सुद्धा मानाने सगळ्यांना देईल, आणि कुठल्याही स्टाफची मदत न घेता. आप्पीने नाही, आप्पीने का चहा करायचा स्टाफ असताना? नाही म्हणजे मला कारण नाही कळलं म्हणून विचारलं. काकू, तिला कारण कळलंय, ती करेल. जा.